उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटर नंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाहीये. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचाही इशारा. खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. परभणीसह मातोश्रीवरील बैठकीतही जाधवांची अनुपस्थिती. पुण्यामध्ये सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. मार्केट यार्ड परिसरामध्ये झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चा. राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा बहिणी पवार असा बॅनरवर आशय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. बागेश्वर बाबाचा दावा. महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात. इतिहासामध्ये असा कुठलाही दाखला नाहीये. बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाहीये. मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवू, यावरून वाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. मराठी शिकायला रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग संजय निरुपम यांना का अडचण आहे? संदीप देशपांडेंचा सवाल. तर मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. निरुपम यांची भूमिका. शिवाजी कोण होता? पुस्तक छापून 40 वर्ष, आता वाद कशाला? अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं योग्य नाहीच. मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाड यांना सुनावलं, तर गायकवाड यांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली. शिंदेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाडांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करा, प्रशांत आंबेंची मागणी. अत्याचारी भोंदू खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आईवडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8 कोटी 76 लाख उकळले. खराचा सीएम ललित पोफळेची सरकारवाडा पोलिसात तक्रार. बीडच्या नेकनूरमध्ये गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद. 2 गटात राळा, त्यानंतर दगडफेकीची घटना. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात.